सर्वांना नमस्कार। आज आपण आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गावठाण प्रश्नावर बोलायला इथे जमलेलो आहोत। विषय असा आहे की आपण आजचा जो विषय घेतला त्याचं नाव आहे की आगरी कोळी गावठाण आणि निवडणुका। मला आठवते की 2019 ची निवडणूक ही मी स्वतः लोकसभा गावठाण प्रश्नावर लढलो होतो आणि गावठाण प्रश्नावर शिवाजी पार्कला एक मोठी सभा झाली होती। त्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार असरुद्दीन ओवैसी यांच्या समवेत शिवाजी पार्कला सगळ्यात मोठी सभा माझ्या अध्यक्षतेखाली झाली होती। आणि तेव्हापासून निवडणुका आल्या की गावठाण प्रश्न हा राजकारण्यांसमोर प्राधान्यक्रमाने यायला लागला। परंतु आत्ता खास करून नवी मुंबईमध्ये विधानसभेची जी निवडणूक आहे ती निवडणूक या सरकारला म्हणजे शिंदे सरकारला जिंकायची आहे आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांची घरे आम्ही नियमित करणार या संदर्भात गेली 3 ते 4 दिवस वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे बातम्या सोडल्या जात आहेत। आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुद्धा अनेक चॅनलवर बोलायला सुरुवात केलेली आहे। तर हा जो प्रश्न आहे हा केवळ 95 गावातल्या सिडको प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न नाही, तर एकूणच ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या भागातल्या म्हणजे महामुंबईचा हा प्रश्न आहे। आणि या महामुंबईच्या प्रश्नामध्ये अनेक नियोजन प्राधिकरण आहेत, सिडको आहे, MMRD आहे, मुंबई महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवली आहे। एवढी सगळी नियोजन प्राधिकरणं असताना हा इथल्या आगरी कोळी कराडी जे भंडारी आहेत हे OBC SC ST यांच्या घरांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न निर्माण कसा झाला हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून या मूळ प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। आजच्या घडीला हा प्रश्न जवळजवळ आम्ही सोडवला अशा वल्गना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के हे करतायत। खरं म्हणजे या नरेश म्हस्के यांनी नगरसेवक असताना ठाणे जिल्ह्यातल्या अनेक आगरी कोळी गावठाणांची वाट लावलेली आहे, त्याच्यावर आरक्षण टाकलेलं आहे। नरेश म्हस्के यांनी आगासन या गावाच्या गावठाणावर आरक्षण टाकलेलं आहे। खरं म्हणजे एकनाथ शिंदेंचं नाव सुद्धा यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या ज्या सरकारी जागा आहेत गावठाणाला विस्तारासाठी ज्या आवश्यक जागा होते त्या गुरचरण जागा विकण्यामध्ये मोठं नाव बदनाम आहे। आणि आगरी कोळ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये यांना फारसं स्वारस्य नसलेले लोक आहेत आणि हा गावठाण प्रश्न सोडवतील का हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणूनच 2017 पासून मुंबईच्या गावठाणांचा प्रश्न विधानसभेत आला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या राज्यकर्त्यांनी मुंबईच्या आगरी कोळी कराडी भंडारी ईस्ट इंडियन आदिवासी या मुंबईच्या भूमिपुत्रांच्या गावठाणांना SRA लावण्याचा प्रयत्न केला। ठाणे जिल्ह्यात हाच प्रयत्न आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत। आणि नवी मुंबईमध्ये फारसं काही वेगळं नाही। ज्या पद्धतीनं नवी मुंबईची गावठाणं किंवा घरं निर्मित करण्याचा प्रयत्न आज होतोय त्यामध्ये तो सिडकोच्या नगरविकासच्या माध्यमातून होतोय। अंतिमतः या लोकांना इथे क्लस्टर योजना राबवायचीच आहे, कारण त्यांना ह्यामध्ये व्यापारी दृष्टिकोन आहे, पैसे कमवण्याचा दृष्टिकोन आहे। आणि म्हणून हा जो गावठाण प्रश्न नक्की काय आहे या मूळ प्रश्नाकडे मी आपलं लक्ष वेधतो। प्रत्येक निवडणुकीत आता गावठाणा प्रश्न होणार। मी गावठाण चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन। खास करून मुंबईतले जे कोळीवाडे आहेत त्या कोळीवाड्यांमध्ये सर्वप्रथम SRAच्या विरुद्ध कोळीवाड्याला जेव्हा SRA लागला त्यावेळी कोळीवाड्यांमध्ये ग्रामसभा झाल्या, गावसभा झाल्या। यामध्ये सायन कोळीवाडा आहे, कुलाबा कोळीवाडा आहे, माहीम कोळीवाडा आहे, जुहू कोळीवाडा आहे। या सगळ्यांनी ग्रामसभा घेऊन गाव कमिट्या घेऊन प्रखर असा लढा दिला आणि त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये हा गावठाण प्रश्न यायला लागला। विधानसभेत हा प्रश्न चर्चेला गेला आणि पहिल्यांदा मुंबईच्या 12 कोळीवाड्यांचं सीमांकन करण्याचा निर्णय झाला। त्यामुळे गावठाण प्रश्न हा इथे आहे हे कळायलाच स्वातंत्र्यानंतर कित्येक 70 वर्ष उलटून गेली। आणि आता नवी मुंबईमध्ये सुद्धा हा प्रश्न गावठाणाचा प्रश्न आहे असं खूप कमी लोक बोलतायत। नवीन खासदार आहेत नरेश म्हस्के, हे तर मराठा समाजाचे आहेत, यांचा आणि इथल्या भूमीचा तसा काही संबंध नाही किंवा एकनाथ शिंदेंचा सुद्धा नाही। यांना आगरी कोळ्यांवर किती प्रेम आहे हा मोठा प्रश्न आहे। आणि हे बिल्डर धार्जिणे नेते खरोखर आगरी कोळ्यांचा प्रश्न सोडवतील का याच्यावर माझा तरी अजिबात विश्वास नाही। परंतु त्यांनी हे काम केलं तर निश्चितच हा ऐतिहासिक प्रश्न सुटू शकतो। परंतु हा प्रश्न केवळ 95 गावांचा नाही, हा प्रश्न मुंबई, ठाणे,
पालघर, रायगड या सगळ्या जिल्ह्यांचं संपूर्ण महाराष्ट्राचं आहे. आणि म्हणून अनेक वर्ष आगरी कोळ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न इथे चालू आहे. मी आगरी कोळ्यांच्या सगळ्या नेत्यांना विनंती करेन की हा प्रश्न मुळापासून समजून घ्या. तुम्हाला हे मुख्यमंत्री किंवा हे सरकार आहे हे हा न्याय देणार नाही, ह्या अनुभवाने मी सांगतो. कारण महाराष्ट्राच्या जमिनीच्या बाबतीत आपला पहिला संघर्ष स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आणि ब्राह्मण जमीनदारांच्या विरोधातच झाला आणि 7 वर्ष शेतकरी संप करून आम्ही जमिनीचा मालकी अधिकार मिळवला. आणि हे जे महाराष्ट्राचे सत्ताधारी समाज आहेत, मराठा आणि ब्राह्मण, हे कधीही आपल्याला अधिकार देणार आहेत किंवा किंबहुना CKP उद्धवजी ठाकरे असतील यांना सुद्धा हा प्रश्न कळला नाही. आणि राज ठाकरेंना त्यांच्या घरी जाऊन हा प्रश्न समजावण्याचा मी प्रयत्न केला होता. आणि म्हणून मूळ प्रश्न गावठाणाचा प्रश्न हा महसूल विभागाचा आहे, तो सिडकोचा नाही. आणि सिडकोने तो निर्माण केलेला आहे. त्यामुळे कोणी म्हणत असेल की नगर विकास विभागाच्या मार्फत हा प्रश्न सोडवला जाणार आहे तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आणि म्हणून ग्रामपंचायतींचा जो विषय आहे तो गावठाणाचा विषय आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की हा प्रश्न, गावठाणाचा प्रश्न महसूल विभागाचा आहेच आणि त्याला संविधानिक आधार आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 नुसार ग्रामपंचायतीचं आणि गावांचं संघटन करावं आणि त्या माध्यमातून गावांचं नियोजन कसं करावं हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे. आणि म्हणून मला आठवतं की मागच्या काळामध्ये नवी मुंबईचे अत्यंत उच्च शिक्षित नेते सन्माननीय निलेश पाटील, जे CA आहेत, व्यवसायाने CA आहेत, त्यांनी गावठाण प्रश्नावर एक मोठं उपोषण नवी मुंबईत केलं होतं. आणि या उपोषणाच्या प्रश्नाच्या वेळी सरकारकडून जे उत्तर आलं होतं ते जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी रायगड आणि भूमी अभिलेख यांनी या गावठाणांचे सर्वे करावे, सीमांकन करावे असा निर्णय आला होता. परंतु ज्यांनी उपोषण केलं त्यांना हा प्रश्नच कळला नसल्यामुळे त्यांना हा प्रश्न सिडको सोडविल अशा प्रकारचा गैरसमज कायम होता. आजही नवी मुंबईकरांना हा गैरसमज आहे. या नंतरच्या काळात अनेक कार्यकर्ते गावठाण प्रश्नाशी जोडले गेले. त्याच्यामध्ये पेंदरचे किरण पाटील यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आणि नवी मुंबईचे विकास पाटील या विषयावर चांगले काम करताना दिसतात. विकास पाटील हे व्यवसायाने वकील असल्यामुळे त्यांना हा प्रश्न महसूलचा आहे, तो सिडकोचा नाही, इतकी चांगली समज आलेली आहे. त्यामुळे आता गावठाण प्रश्नाच्या बाबतीत तरुणांमध्ये चांगल्या प्रकारची जागृती आलेली आहे. आणि म्हणून मी नेहमीच सांगतो की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 नुसार गावठाण प्रश्न म्हणजे काय किंवा गावठाणाचा जो कायदा आहे तो मांडलेला आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे की भारतामध्ये कोणत्याच गावठाचं नियोजन संपूर्ण केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला करता आलेलं नाही. हा आमच्या आतापर्यंत जे प्रशासन आहे आणि राज्यकारभार आहे देशाचा त्यामधलं फार मोठं अपयश आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ नवी मुंबईचाच आहे अशातला भाग नाही. 73वी घटना दुरुस्ती सन्माननीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली आणि त्या 73व्या घटना दुरुस्तीनंतर पंचायत राज्यांचे अधिकार ते वाढवले गेले. आणि परंतु हे अधिकार वाढवून सुद्धा त्याची अंमलबजावणी आतापर्यंत होत नाही. आणि म्हणूनच आपल्या कायद्यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 2(10) मध्ये गावठाणाची व्याख्या दिलेली आहे किंवा गावठाणातली जमीन म्हणजे काय हे पण सांगितलेलं आहे. आणि यामध्ये कलम 122चा उल्लेख आहे. मला माहित आहे नवी मुंबईचे नेते, तरुण नेते विकास पाटील यांनी सुद्धा आपल्या सगळ्या पोस्टमध्ये 122चा उल्लेख केलेला आहे. नगर विकास खात्यामध्ये हे कलम येत नाही किंवा नगर विकासचा विषय येत नाही. आणि म्हणून एक कलम 122 प्रमाणे महसूल अधिनियम कलम 122 अन्वये निश्चित करण्यात आल्याप्रमाणे गावाच्या किंवा नगराच्या जागेमध्ये समाविष्ट जागा किंवा जमीन म्हणजे गावठाण जमीन आणि गावठाण जागा ही जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करावी अशा प्रकारचं मार्गदर्शन या कायद्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून गावठाण समस्या नक्की काय आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये 200 गावठाण आहेत. आगरी, कोळी, कराडी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन हे भूमिपुत्र तिथले आहेत. तेच ठाणे जिल्ह्यात आहे, तेच पालघरमध्ये आहे, तेच रायगडमध्ये आहे. या मुंबई परिसरामध्ये प्रचंड वेगाने शहराची वाढ झाली
आणि शहराची वाढ होत असताना महानगरपालिकेची स्थापना झाली आणि अनेक ठिकाणी ठाणे जिल्ह्यात सुद्धा किंवा रायगड जिल्ह्यात या महानगरपालिका स्थापन झाल्या. या महानगरपालिका होत असताना इथली जी मूळ गावठाणं आहेत त्या गावाचं नियोजन ज्या पद्धतीने आपल्या भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 नुसार व्हायला पाहिजे होतं तसं राज्यांनी केलेलं नाही आणि न केल्यामुळे हा दोष निर्माण झालेला आहे. याच पद्धतीनं गावठाणावर काम करत असताना माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की गावठाणांमधली जी घरं आहेत ही पारंपरिक आहेत, जुन्या पद्धतीची आहेत. 2 घरामध्ये अंतर किती असावं, रस्त्यांची रुंदी किती असावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे किंवा गावांच्या पातळीवर कुठलाही नियोजन अधिकारी किंवा आर्किटेक्ट नसल्यामुळे लोकांनी आपल्याला जसं जमेल शक्य होईल त्या पद्धतीने घरं बांधली. ही घरं वाढत गेली, वाढत्या लोकसंख्येप्रमाणे घरं वाढत गेली, परंतु त्यांच्याकडे कुठलंच नियोजन नव्हतं. आणि मग याला वेगवेगळे कायदे, MRTP वगैरे कायदे सांगून ती अतिक्रमण दाखवण्यात आली आणि पूर्णच गावं हे अतिक्रमण आहे किंवा ते अनधिकृत आहे अशा प्रकारची मांडणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली. पण यामध्ये लोकांची चूक काहीच नव्हती. यामध्ये चूक होती प्रशासनाची. खास करून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना सांगेन की आपण शहरांचं नियोजन किंवा स्मार्ट सिटीच्या योजना इथे आणत आहेत. आज नवी मुंबईमध्ये खास करून ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या भागाचं नियोजन करण्यासाठी सर्वाधिकार हे IAS ऑफिसरना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्याची चूक केंद्र सरकार आणि राज्य सरकार करते आणि इथल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिका या पालिकेमध्ये असलेले आगरी, कोळी, कराडी, ओबीसी प्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, इथल्या ग्रामपंचायती आहेत, तिथल्या लोकांचा इम्पिरिकल डेटा नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्यामागं 1.5 ते 2 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचं काम शासनाकडून झालेलं आहे. लोकप्रतिनिधींचे अधिकार इथे संपवलेले आहेत, पण लोकप्रतिनिधींना ही गोष्ट समजत नाहीये. मागच्या 3 वर्षात इथे लोकप्रतिनिधीच नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये 2 दिवसापूर्वी शासनाने निर्णय घेतलाय की या भागाचा विकास करण्यासाठी सर्वाधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात द्यायचे आणि लोकप्रतिनिधींचे अधिकार संपवायचे. याच्यामध्ये या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आताच्या सरकारचा हा व्यापारी दृष्टिकोन आहे आणि याचा आपण प्रभाव धारावीमध्ये पाहिला. धारावी हे शहर ज्यामध्ये 12 कोळीवाडे आहेत, हे शहर अदानीला विकण्याचा प्रयत्न इथे होते. ठाणे जिल्ह्यातल्या गुरुचरण जागा असतील, रायगड जिल्ह्यातल्या गुरुचरण जागा असतील, हे नगरविकास खातं असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल किंवा ते केंद्र सरकार असेल, ही पंतप्रधान आवास योजना असेल किंवा खाजगी बिल्डरांना विकायला लागलेला आहे आणि इथल्या ग्रामस्थांच्या अधिकारांवर मर्यादा आणलेल्या आहे. आता मी प्रश्न लक्ष वेधेन की हा प्रश्न जसा रायगडमध्ये आहे, हा प्रश्न जसा नवी मुंबईत आहे, हा प्रश्न मुंबईत आहे, या पद्धतीने 95 गावाच्या प्रश्नावर मात्र माननीय खासदार नरेश म्हस्के यांनी एक स्टेटमेंट दिले आणि त्यांनी सांगितलंय की मागच्या सगळ्या गोष्टी मिटवून आम्ही हा प्रश्न सोडवला आहे. आता हा प्रश्न इतका सोपा नाही की नरेश म्हस्के सारखे खासदार सोडवतील. माझा तर प्रश्न आहे, नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईच्या गावठाणाच्या प्रश्नावर एखाद तास चर्चा करावी किंवा या चर्चेला आम्हाला बोलवावं. तुम्हाला काय विषय कळलाय, हा प्रश्न निर्माण कोणी केला, आणि म्हणून या प्रश्नाची दहाकता मी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबईच्या गावठाणांचं सुद्धा नियोजन मुंबई महापालिकेला कधी जमलं नाही, महाराष्ट्र सरकारला कधी जमलं नाही, केंद्र सरकारला कधी जमलं नाही. मी अभिमानाने सांगतो की 3,500-4 हजार वर्षापूर्वी आपल्याकडे मोहेंजोदडो हे शहर उत्खननात सापडलं आणि तिथे आम्ही पाहिलं की जमिनीखालची गटारं आणि नियोजित अशी काटकोनात रस्ते असलेली शहरं आम्ही पाहिली. परंतु एवढा आपल्या देशाचा इतिहास असताना मुंबईच्या कोळीवाड्यांचं नियोजन महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकारला कधीच जमलं नाही, आजही जमलं नाही. शेवटी आपल्या घोडचुका लपवण्यासाठी या सरकारने या कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या घोषित केलं आणि म्हणून जेव्हा कोळीवाड्यांना झोपडपट्ट्या घोषित केलं गेलं त्यावेळी आम्ही पहिल्यांदा वरळीमध्ये अशी जाहीर सभा घेतली. त्या सभेमध्ये आशिष शेलार भाजपचे आमदार यांना मी प्रश्न केला की तुम्ही मुंबईचे आमदार झाले, मराठा ब्राह्मण आमदार झाले, पण यांनी कोळीवाड्यांकडे कधी कृतज्ञतेने पाहिलं का? ज्या कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी लोकांनी या मुंबई शहराला जमिनी दिल्या, त्यांच्या गावांना अनधिकृत ठरवणारे तुम्ही राज्यकर्ते, मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्ते, हे अत्यंत कृतज्ञ आहात आणि तुम्ही या लोकांना, भूमिपुत्रांना इथे फसवलेलं आहे. आणि हीच भावना मागच्या काळात आपण लोकांमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की कुठलंच सरकार आपलं मित्र सरकार नाही आणि म्हणून आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसीनी समजून घ्यावं.
की मुंबईच्या जमिनी विकायच्या आणि निवडणुका लढायच्या हे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्याचं काम आहे. आज नवी मुंबईची वाढ होते म्हणून त्याच्या नियोजनासाठी लोकसंख्येच्या व्यवस्थेसाठी नवी मुंबईची वाढ केली असं सांगितलं जातं. परंतु जे मुख्यमंत्री मराठा समाजाचे आले त्या मराठा मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विकण्याचाच प्रयत्न केला. माझं ओपन चॅलेंज आहे मराठा राज्यकर्त्यांना आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांना की मुंबई, ठाणे, रायगड, पालघर मधल्या कुठल्या एका गावाचं नियोजन तुम्ही कधी केलं असेल त्याचं मॉडेल दाखवावं आणि सांगावं की आम्ही तुमच्या गावांचं नियोजन केलंय. आमच्या लोकांच्या मोठ्या प्रमाणात ज्या जमिनी होत्या, शेत जमिनी, या इंडस्ट्रीसाठी किंवा MIDC साठी आणि शहरांसाठी संपादित केल्या, विकल्या. आणि आज मिठागरांच्या जमिनी, ज्या पाणथळ जमिनी आहेत, त्या विकण्याचा घाट सुद्धा या सरकारने घातलेला आहे. परंतु त्यांना हे माहीत नाही की पुराचं पाणी आहे त्याचा निचरा होणं, भरती ओटीचं पाण्याचा निचरा होणं यासाठी या जमिनी असतात, पाणथळ जागा असतात. आणि या जागात जर इमारती झाल्या तर मुंबई बुडणार हे निश्चित आहे. तरी सुद्धा नवी मुंबईच्या गावठाणांच्या प्रश्नावर मी थोडक्यात आता बोलणार आहे. खरं म्हणजे रोज बोलावा असा प्रश्न आहे, पण माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या महसूल विभागानेच हा प्रश्न सोडवावा असा माझा आग्रह आहे. हा सिडकोचा प्रश्न नाही. सिडकोसाठी ज्यावेळी जमिनी संपादित झाल्या त्यावेळी सिडको या शहराच्या निर्मितीसाठी सरकारने स्थापन केलेली कंपनी होती. परंतु सिडकोने हे कधीच लक्षात घेतलं नाही की नवी मुंबई हे शहर आकाशातून आलेलं नाही. नवी मुंबई शहरामध्ये 95 गावं होती, त्याचे गावकरी होते आणि त्या गावकऱ्यांच्या शेतजमिनी सिडकोनी संपादित केल्या. हे संपादित करत असताना आपल्याकडे जनगणनेचा विषय आहे. आपले केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना करा असा आग्रह आता धरलेला आहे की दर 10 वर्षांनी जनगणना करायची असते. आणि हे जनगणना केल्यानंतर त्या प्रत्येक गावाची जी लोकसंख्या वाढते त्या वाढत्या लोकसंख्येनुसार त्या गावाच्या मूळ गावठाणाच्या बाहेर असलेल्या जागेमध्ये गावठाण विस्तार करायचा असतो. आणि यासाठी गुरुचरण जागा असतील किंवा सरकारी जागा असतील त्या जागा जिल्हाधिकाऱ्यांनी संपादित कराव्या अशी सरकारकडून अपेक्षा असते. परंतु या सरकारी जागा आता पंतप्रधान आवास योजनेला माननीय पंतप्रधानांच्या कार्यालयाने देऊन, सिडकोने देऊन त्याच्यावर घरं बांधून ती विकण्याचा सपाटा लावलेला आहे. गरिबांसाठी घरं ही व्याख्या त्यांनी केलेली आहे, पण गरिबांसाठी घरं तर गावात राहणारे ओबीसी, आगरी, कोळी, कराडी हे लोक कोण आहेत? ते गरीबच आहेत, ते काय श्रीमंत नाहीत. मग त्यांच्या घरांचं काय, त्यांच्या घराच्या नियोजनाचं काय, त्यांच्या गावाच्या शाळेचं, कॉलेजचं काय, हा प्रश्न आम्ही कधी विचारला नाही. आणि म्हणून ज्या काळात नवी मुंबई महापालिकेमध्ये ग्रामपंचायती होत्या त्यावेळी तिथल्या सरपंचांनी आपली जी लोकसंख्या वाढती, साधारणपणे ग्रामपंचायत अधिनियम 1967ला आलेला आहे, 70 तुम्ही पकडा, 70ला सिडको आली, तर त्यावेळी गावाची जी वाढ होती तर ती वाढ लक्षात घेऊन दर 10 वर्षांनी 200 मीटरची हद्द वाढीव ठेवायची असा कायदा आहे ग्रामपंचायत अधिनियमामध्ये. परंतु कुठल्याच सरपंचांना गावाचं नियोजन केलं पाहिजे ही समज कधीच नव्हती. फक्त एकामेकांमध्ये संघर्ष करून निवडून यायचं आणि सरपंच व्हायचं. आणि सत्ता संघर्षामध्ये गावाचं नियोजन काय असतं हे सरपंच विसरले. पण सरपंच विसरले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कायदा माहित होता, भारतीय संविधान माहित होतं. भारतीय संविधानातलं कलम आर्टिकल 40 सांगतं की गावाचं संघटन करणं, ग्रामपंचायतीचं नियोजन करणं हे सरकारचं काम आहे. परंतु हे सरकारने केलं नाही. आणि गावाला आजही आर्किटेक्ट नाही. मी उरणमध्ये गावठाणावर काम करत असताना इथले गटविकास अधिकारी आहेत किंवा पंचायत समितीचे अधिकारी आहेत, त्यांना हा विषय बोललो. कारण आता आम्हाला प्रत्येक घरं आमची अनधिकृत आहेत असा शेरा मारला जातो. परंतु ही घरं अनधिकृत केली कोणी? ग्रामपंचायतीने घरपट्ट्या दिल्या, पण ग्रामपंचायतीचं नियोजनाचं काम का झालं नाही? तर या देशामध्ये सगळ्यात झालेली मोठी घोडचूक आहे की हा जो देश आहे तो गावांचा देश होता, शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे तिथे गावठाणं होती, गावं होती. या गावांच्या नियोजनाला आजही एक नियोजन अधिकारी द्यावा, आर्किटेक्ट द्यावा असं कुठल्याही मुख्यमंत्र्याला, कुठल्याही महसूल मंत्र्याला, कुठल्याही नियोजन अधिकाऱ्याला आजही वाटत नाही. देशाचं अपयश आहे. आणि म्हणून भारतावर राज्य करणारे जे राज्यकर्ते झाले त्यांना गावाचं नियोजन आजही जमलं नाही. आणि म्हणून त्यांचे जे अपयश आहे, त्यांच्या ज्या घोडचुका आहेत, त्या घोडचुकांमुळे नियोजित गावं आपल्या देशात पाहायला मिळत नाहीत. आणि म्हणून नियोजित गावं पाहण्यासाठी आपल्याला हडप्पा, मोहनजोदडो मध्येच जावं लागतं. त्यानंतर आम्हाला गावाचं नियोजन जमलं नाही. शहरांची नियोजन आम्ही केली, पण या शहरांच्या पोटात असलेली घरं आजही अनधिकृत गावठाणं म्हणून सातबाऱ्यावर नोंदलेली सुद्धा नाहीत. ते अतिक्रमण असंच त्यांना म्हटलं जातं. आणि म्हणून या सगळ्या संघर्षात माझा जो अभ्यास आहे तो अभ्यासानुसार मी सांगतो
की महाराष्ट्रातल्या कुठल्या गावठाणांना किंवा भारतातल्या गावठाणांना हा प्रश्न एवढा भेडसावत नाही तेवढा इथल्या आगरी कोळी कराडी लोकांना भेडसावतोय. कारण मुंबई शहराची वाढ ही अत्यंत वेगाने झाली किंवा होत आहे. महामुंबईत त्याचं रूपांतर होतंय. आणि आता परवाच्या दिवशी इथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महामुंबईतल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे म्हणजे नगरसेवक असतील, महापौर असतील, सरपंच आणि आमदार यांचे अधिकार आम्ही संपवतोय आणि हे सगळे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात देतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले मुख्यमंत्री सांगतात की आम्ही प्रकल्पग्रस्तांची घरं अधिकृत करणार. म्हणजे ही घोषणा किती फसवी आहे. आणि म्हणून आता ह्या ज्या निवडणुका ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या भागात होणार आहेत, खास करून विधानसभा, त्या आमदारांचे अधिकारच जर संपवले असतील, त्या निवडणुका कशासाठी? महानगरपालिका आणि ग्रामपंचायतचे अधिकार संपवलेले असतील तर त्या निवडणुका कशासाठी? खरं म्हणजे जवळजवळ इथल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार संपल्यामुळे हा भाग केंद्रशासित झालेला आहे असं म्हणायची आता वेळ आली. तरी सुद्धा मी आगरी कोळी कराडी नेतृत्वांना सांगतोय की संघर्ष केला तर अनेक गोष्टी बदलू शकतात. ज्या काळात आम्हाला आगरी कोळ्यांना जमिनीचा मालकी अधिकार नव्हता त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही कसेल त्याची जमीन हा संघर्ष केला. आज जमिनी संपलेल्या आहेत. आज आमची गावठाणं शिल्लक आहेत आणि गावठाणांसाठी संघर्ष आम्हाला करावा लागेल. आणि म्हणून यामध्ये सगळ्यात पहिलं काम आहे की जे आपलं गावठाण आहे त्या गावठाणामध्ये राहत असलेल्या लोकांची स्वतःची गाव कमिटी असली पाहिजे. या गाव कमिटीने ठराव घेतलं पाहिजे. जरी आज महानगरपालिकांमध्ये ग्रामपंचायती नसल्या तरी गाव कमिटी आम्ही कायद्याने करू शकतो आणि हा अधिकार भारतीय संविधानाच्या आर्टिकल 40 नुसार आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून हाच प्रयोग आम्ही मुंबईत केला. मुंबईमध्ये ग्रामपंचायत नसताना आम्ही गाव कमिट्या केल्या, त्या नोंदवल्या आणि त्यानुसार 142 एकर पर्यंत जुहू मोरा गावठाणे आम्ही मोजून घेतलं, त्याचा प्रस्ताव बनवला, त्याचा नकाशा बनवला आणि भूमी अभिलेख विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तो मंजूर करून आणला आणि सांगितलं की आमची घरं म्हणजे अतिक्रमण नाहीत, आमची घरं म्हणजे अनधिकृत बांधकामं नाहीत, आमची घरं म्हणजे गलिच्छ वस्त्या नाहीत, तर आम्ही मुंबईचे आद्य नागरिक आहोत आणि आम्हाला या मुंबईमध्ये आमची गावठाणं आहेत ही अधिकृतरित्या मान्य करून जमीन मालकीसह स्वयंविकासाच्या अधिकारासाठी हवेत. आणि हाच प्रयोग नवी मुंबईमध्ये यशस्वी होऊ शकला नाही. म्हणून माझी नवी मुंबईकरांना विनंती आहे की आता हा प्रश्न आहे, हा प्रश्न हे एकनाथराव शिंदे किंवा नरेश म्हस्के कधीच सोडू शकणार नाही. कारण ह्यांना विचारा यांच्या गावाचा गावठाण विस्तार गावाला झालाय का? त्यांच्या गावाचा गावठाण विस्तार सुद्धा त्यांना कळलेला नाही. आणि आता शहरासाठी सगळ्या जमिनी संपल्यानंतर गुरुचरण जागा खासगी बिल्डरांना विकल्यानंतर आमचा गावठाण विस्तार करणार कसा? म्हणून आपण यावर पर्याय दिला की आता जे गाव आपलं आहे त्या गावाच्या अस्तित्वाचं शेवटचं घर आहे, सीमेवरचं घर आहे, याचं सीमांकन करून गावातली घरं मोजून ज्यांची घरं जिथे आहेत, जेवढ्या आकाराची आहेत, त्या जमिनीखालची जागा प्रथम गावकऱ्यांच्या नावे करा आणि त्यांचं प्रॉपर्टी कार्ड बनवा. आपल्या भारतीय संविधानाचं आर्टिकल 40 हे गावांच्या नियोजनाला कारण आहे आणि ते आर्टिकल 40 हे सिडकोपेक्षा, MMRD पेक्षा किंवा बाकीच्या सगळ्या कायद्यापेक्षा अतिशय स्ट्रॉंग आहे. त्याला केंद्राचा आणि राज्याचा अधिकार आहे. कलम 122 नुसार या जमिनी मालकी हक्काने आम्हाला मिळाव्यात. यासाठी कुठलाही नेता तुम्हाला या जमिनी देणार नाही. कारण हे लोक आलेले आहेत, म्हणजे आमचे मुख्यमंत्री असतील किंवा म्हस्के साहेब असतील, असे अनेक लोक आम्ही आपल्या गावामध्ये भाड्याने जागा देऊन इथे मोठे केले. ते एवढे मोठे झाले की ते मुख्यमंत्री झाले, महसूल मंत्री झाले आणि यांनी गावावरच राग काढला. आणि अनेक गावठाणं की गावातली घरं, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक घरांवर अशा अतिक्रमणाची कारवाई करणारे पोलीस तुम्ही कुठल्या जातीचे आहेत पाहिलेत आणि अधिकारी कुठल्या जातीचे पाहिलेत तर लक्षात येईल की इथल्या मुंबई, ठाणे, रायगडच्या जमिनी विकूनच हे लोक निवडणुका लढतात आणि इथले अधिकारी पैसे कमवतात. आणि म्हणून मुंबईमध्ये बदली करून घेण्यासाठी मोठमोठ्या रकमा देऊन पोलीस अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी इथे येत असतात आणि कायद्याच्या नावाने ठणठण गोपाळ आहे. आणि म्हणून नवी मुंबईतलं अक्षता म्हात्रे यांचं जे बलात्काराचं प्रकरण असेल किंवा उरणचं असेल किंवा बदलापूर मधली घटना असेल, यामध्ये पोलीस या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नसतात. पण घरांवर तोडक कारवाई असेल की 400 पोलीस JCB घेऊन गावांवर कारवाई करतात. जसं काय हे पाकिस्तानचाच भाग आहे आणि भारताचं सरकार इथल्या आगरी कोळी घरांवर हल्ले करते. आणि यामध्ये आम्ही सिडकोच्या अतिक्रमण विभागाचा अत्यंत वाईट अनुभव घेतलेला आहे. कायदा धाब्यावर बसून आपली घरं आहेत, व्यावसायिक जागा आहेत, तोडण्याचं यांनी चंग बांधलेला आहे. आणि आता निवडणूक आली म्हणून 2 महिने या अतिक्रमणाची कारवाई थांबलेली आहे. परंतु निवडणुका संपल्यानंतर लोकप्रतिनिधींचे अधिकार संपवून प्रशासकीय लोकांना हाताशी घेऊन या गावठाणांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणून यातला कायद्याचा भाग तरुणांनी समजून घ्यावा.
आणि त्या कायद्यातला भाग जो आहे त्यातला पहिलं काम आहे आमची नोंदणीकृत गाव कमिटी असली पाहिजे. आणि याचं उदाहरण सांगतो की आपल्या बाजूला सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत, यांच्या सुद्धा कमिटी असतात, त्यांचे अध्यक्ष असतात, त्यांचे सचिव असतात, त्यांचे खजिनदार असतात, त्यांचे सदस्य असतात आणि ही कमिटी त्यांच्या वस्तीचं नियोजन करते, सहकारी गृहनिर्माण संस्थांचं नियोजन करते. आज प्रश्न असा आहे, सिडकोने आमच्या जमिनी घेतल्या आणि सिडकोने जमिनी घेत असताना अत्यंत जबरदस्तीने किंवा अत्याचार करून घेतल्या. लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घालून जमिनी घेणारे वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पाहिले तर लक्षात येईल अशा प्रकारचा अत्याचार देशात कुठेही झाला नाही. आणि ह्या जबरदस्तीने जमिनी घेतल्यानंतर आताचे नवीन प्रशासक म्हणतात, होय तुमच्या जमिनी घेतल्या पण पैसे तर दिले, पण लोकांनी हौशेने जमिनी दिल्या का? लोकांना शेती करण्याची इच्छा होती, लोकांना आपली घरं फार्म हाऊस पण पाहिजे होते, परंतु यांच्यावर जबरदस्ती केली गेली की आम्हाला शहराची निर्मिती करायची आहे. पण सिडको सारख्या संस्थेला तिथल्या नियोजनकारांना माझा प्रश्न आहे की तुम्ही शहरांचे शिल्पकार आहात, शहरांचे नियोजनकार आहात, मग तुम्हाला एकाही गावाचं नियोजन करता का येत नाही? संपूर्ण देशातल्या एका गावाचं नियोजन सिडकोनी करून दाखवावं, महाराष्ट्र शासनाने करून दाखवावं किंवा भारत सरकारने करून दाखवावं. कारण एवढा मोठा अत्याचार जो कुठेच झाला नाही अशा प्रकारचा अत्याचार तुम्ही या ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, नवी मुंबईत केलेला आहे आणि पूर्णपणे शासन फसलेलं आहे. आणि म्हणून माजी मुख्यमंत्री, जास्त करून मुख्यमंत्री डझनवारी मुख्यमंत्री, महसूल मंत्री मराठा समाज झाले आणि यांनी अत्यंत शोषण इथल्या भूमिपुत्रांचं केलेलं आहे. आज ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना गावठाणा द्यायला जागा राहिलेली नाही. सिडकोचे जे भूखंड आहेत खाजगी विकासकांना विकण्याचा सपाटा यांनी लावलेला आहे. मागच्या काळात वृत्तपत्रात बातमी आली 70 एकरचा भूखंड एका नेत्याला इथे विकलेला आहे आणि अशा रोज बातम्या येत असतात. सिडकोनी ज्या जमिनी संपादित केल्या त्याचे पुनर्वसनाचे 12.5% भूखंड द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत आणि रोज जमीन तुम्ही विकता. याचा अर्थ नगर विकास खातं हे सगळ्यात अत्याचारांचं आणि भ्रष्टाचाराचं खातं आहे. नगर विकास मंत्र्याला म्हणजे मुख्यमंत्र्यांना गावठाण द्यायचा अधिकारच नाही, तो महसूल विभागाचा अधिकार आहे. आणि म्हणून आता जेवढं गावठाण आहे ते मोजणं हे गावकऱ्यांचं काम आहे, तो खर्च गावकऱ्यांनी केला पाहिजे. मुंबईतल्या कोळी बांधवांनी ही गावठाणं मोजली आणि आमचं गाव किती आहे हे सरकारला प्रस्ताव दिला आणि सांगितलं ही जागा आमची आहे. याच पद्धतीनं कुळ कायद्याचा लढा ज्या पद्धतीने आम्ही लढलो अशाच प्रकारचा गावठाणाचा लढा आहे आणि गावठाणाचा लढा हा जातींचा लढा आहे. या ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीयांना जमिनी नाकारणारं आदिलशाही आणि निजामशाहीचं सरकार होतं. त्या सरकारमध्ये अधिकारी हे ब्राह्मण मराठा होते आणि या ब्राह्मण मराठ्यांच्या गढ्यांना तिथल्या सरंजामीपणाला उद्ध्वस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि गावठाणं बसवली. गावठाणांचा संघर्ष हा जुना संघर्ष आहे, पण गावामध्ये नगरामध्ये उच्च जातीयांना स्थान मिळतं, उच्च जातींचे मोठमोठे वाडे असतात, परंतु मागासवर्गीयांना जसा जमिनींचा अधिकार या देशाने नाकारला अशाच प्रकारचा अधिकार या राज्याने सुद्धा नाकारला. आणि म्हणून इथल्या गावठाणांचा प्रश्न हा साधा प्रश्न नाही. मला माहित आहे की आदरणीय गणेशजी नाईक माजी मंत्री यांनी हा विषय आता हातात घेतलेला आहे. मला खूप आनंद वाटला. याच पद्धतीनं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा हा प्रश्न मांडलाय, आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे, जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे. कारण आता प्रश्न असा आहे की या मुंबई परिसरातल्या आगरी, कोळी, कराडी, ओबीसी बांधवांची घरं किंवा एसएसटी बांधवांची घरं सगळे अधिकारी अनधिकृत ठरवतात, पण हे ते सांगत नाहीत की स्वातंत्र्यानंतर गावांचं नियोजन कुठल्याच जिल्हाधिकाऱ्याला जमलेलं नाही. प्रशासकीय घोडचुका, राज्यकर्त्यांच्या घोडचुका आणि इथल्या भूमिपुत्रांना चोर ठरवण्याचा त्यांचा प्रकार अत्यंत निंद्य आहे. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणून गावठाण प्रश्नावर आता सरकारला उलथं पाडण्याचं काम इथल्या भूमिपुत्रांना करायचं आहे. कारण हे राज्यकर्ते इंग्रजांसारखे नियोजन करणारे नाही. या देशाचा पहिला सर्वे हा इंग्रजांनी केलेला आहे आणि गावठाणांची निश्चितीने 1932च्या सर्वेनुसार जनगणनेनुसार झालेली आहे. त्यानंतर कुठल्याही जनगणनेनुसार गावांची जी दर 10 वर्षांनी 200 मीटरची हद्द असते ती वाढली गेलीच नाही. आज गावठाण प्रश्नावर महाराष्ट्रातले अनेक लोक व्हिडिओ करतात, अनेक लोक व्याख्यानं देतात, कायदे पंडित त्याच्यावर पुस्तकं लिहितात, पण जो संघर्ष इथल्या आगरी कोळ्यांना करावा लागला या संघर्षामध्ये ब्राह्मण आणि मराठा राज्यकर्त्यांचा इथल्या भूमिपुत्रांवरचा जो अत्याचार आहे, जो वसंतदादा पाटील या मुख्यमंत्र्यांनी केला, आणखी अनेक सिडको अधिकाऱ्यांनी केला. सिडकोने इथल्या जमिनी विकणं, त्यातून नफा कमवणं एवढाच उद्देश ठेवला. सिडको ही पूर्णपणे अपयशी असलेली संस्था आहे. ती यांच्यासाठी की ज्यांनी जमिनी या सिडकोसाठी दिल्या त्यांच्या बाबतीत ती न्याय करू शकले नाही. कारण इथले जे अधिकारी आहेत, तिथले जे राज्यकर्ते आहेत हे बिल्डर धाराजीने आहेत. इथल्या जमिनी विकणं हा यांचा हेतू आहे. आज मुंबईच्या
अदानीचा जो प्रकार आपण पाहिला धारावीचा, त्या धारावीमध्ये 12 कोळीवाडे आहेत. ते कोळीवाडे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. ते काही झोपडपट्टीवाले नाहीत, अतिक्रमण नाहीत, पण त्यांचा शब्द सुद्धा बाहेर येत नाही. इतकी मोठी दडपशाही आज मुंबईत चालू आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांची चालू आहे. सायन कोळीवाड्यामध्ये 725 घरं झोपडपट्ट्या म्हणून तोडली गेली. ती 3 गुंठे आणि 4 गुंठ्याची घरं होती, ती तोडली गेली. तिथल्या कोळ्यांचा आवाज दाबला गेला. 400 पोलीस घेऊन आणि अधिकारी येऊन यांनी घरं तोडली. अशाच प्रकारचा अत्याचार आपल्या नवी मुंबईत होणार आहे. निवडणुकीला 2-3 महिने आहेत आणि या 2-3 महिन्यामध्ये आम्ही तुमची घरं अधिकृत केली असं खोटं विधान इथले मुख्यमंत्री करतील, सिडको करतील. सिडकोला अधिकारच नाही. आणि म्हणून या बाबतीत आम्ही करंजाड्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवलेला आहे. आम्ही उरणमध्ये बालईमधलं 122 एकर गावठाण मोजून गाव कमिटी करून प्रत्येक घर मोजून तो प्रस्ताव समोर ठेवला आहे. जमीन हक्कांचा लढा आहे. न्यायालयात मला अधिकार आहे. आज आपल्या मंत्रालयात आपल्याला माहित आहे की लोकायुक्तांसमोर हा प्रश्न चालू आहे. सिडको विरुद्ध आमचा संघर्ष सुरू आहे. सिडको सांगते की आमचा अधिकार आहे, आम्हाला जमिनी घ्यायच्या आहेत. पण सिडकोला आमचा प्रश्न आहे, तुम्ही शहरांचे शिल्पकार आहेत, तर ज्या लोकांनी जागा तुम्हाला दिल्या त्या गावांचं नियोजन करण्यामध्ये तुम्हाला अपयश का आलं? आणि म्हणून सिडको ही पूर्ण व्यापारी संस्था आहे. इथल्या भूमिपुत्रांना लुटायला आलेली संस्था आहे. या परिस्थितीमध्ये प्रत्येक गावकऱ्यांनी आपापसातले मतभेद विसरून गाव कमिटी करून एकत्र यावे आणि प्रत्येक घरमालकाने आपलं घर मोजावं, त्याचा नकाशा करावा आणि त्याचा प्रस्ताव शासनाला द्यावा. शासन ऐकत नसेल तर न्यायालयात जावं. ॲडव्हर्स पोझिशन असेल, कुळ कायदा असेल, गावठाण हक्क कायदा असेल, या सगळ्या कायद्यांचा आधार आपल्याला आहे. जमीन महसूल संहिता कलम 122 नुसार आपल्याला ती घराखालची जागा मालकीने मिळू शकते. आणि अशा परिस्थितीमध्ये सिडको नगरविकास खातं आम्हाला जागा ह्या भाड्याने देणार असं सांगतात. एकनाथ शिंदेला माझा प्रश्न आहे, आपण गावावरून ठाण्यामध्ये आलात, कुठल्या तरी आग्र्यानी कुठल्या तरी कोळ्यांनी तुम्हाला भाड्याने घर दिलं असेल, नंतर तुम्ही मुख्यमंत्री झालेत. ठीक आहे, आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला देशात कुठेही जाण्याचा, कुठेही संचार करण्याचा, कुठेही संपत्ती जमवण्याचा अधिकार दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या सगळ्यांवर उपकार आहेत. परंतु ज्या भागात यायचं, जिथून मुख्यमंत्री व्हायचं आणि तिथल्या भूमिपुत्रांशी कृतज्ञ व्हायचं, तिथल्या भूमीशी कृतज्ञ व्हायचं, की तुमचीच भारत माता आहे, जी साताऱ्यामध्ये आहे, जी ठाण्यामध्ये आहे, त्याच्याशी कृतज्ञ होणं हे तुम्हाला शोभणारं नाही. आणि म्हणून इथल्या भूमिपुत्रांनी आता शहाणं झालं पाहिजे की या देशात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार असेल, आरक्षणाचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार आहे, हा देताना खूप मोठा कानाडोळा केलेला आहे. आमच्या जमिनी शहरांच्या विकासासाठी किंवा MIDC उद्योगासाठी घेतल्या, परंतु यामध्ये एकही उद्योजक इथला आगरी कोळी भूमिपुत्र झाला नाही. इथे हजारो एकर जागा आमची सेससाठी घेतली गेली, त्याच्यामध्ये सुद्धा उद्योग झाला नाही. सिडकोनी जागा घेतली, त्यामध्ये एकाही सुंदर गावाचं नियोजन सिडको करू शकली नाही. याचा अर्थ हे ब्राह्मण क्षत्रिय लोक हे मनुस्मृतीनुसार पूर्वी आमचे विरोधक होते, आत्ता आमचे विरोधक आहेत, पुढेही सुद्धा विरोधक राहणार आहे. म्हणून हा संघर्ष, हा जमिनींचा संघर्ष आहे. हा गावठाण प्रश्न देशात कुठे नसलेला, कुठेही एवढा शोषित समाज नसेल एवढा आपला समाज आहे. आणि म्हणून गाववाल्यांकडे वेगळ्या नजरेने आता लोक बघतात. ज्या भागात मुंबई आली, महामुंबई आली, त्या लोकांनी थोडा विकास केला तर तुमच्या डोळ्यात खोपण्याचं कारण काय? सोन्याची कौलं घरावरी असं गाणं गाणारे आमचे लोक आंतरराष्ट्रीय व्यापारी सम्राट अशोकाच्या काळात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आम्ही लोक प्रमुख होतो. समुद्रावर आमचं राज्य होतं. मग आम्ही भिकारी असावं, आम्ही गलिच्छ असावं, आम्ही SRA मध्ये जागावं असं तुम्हाला का वाटतं? जे कोणी पाहिलं नाही ते मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकणाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून आत्ता आपल्याला जे संघर्ष करायचा आहे, इथल्या राज्यकर्त्यांच्या विरोधात करायचा आहे. आणि म्हणून माननीय मंत्री गणेशजी नाईक असतील, नवी मुंबईचे आदरणीय सगळे नगरसेवक असतील, ठाणे जिल्ह्यातले आमदार असतील, आमचे नवीन निवडून आलेले 2 खासदार असतील, या खासदारांना माझी विनंती आहे. मागच्या काळात कपिल पाटील यांच्याकडे ग्रामविकास खातं केंद्राने दिलं होतं, पण त्या खासदाराला एकाही गावाचं, अगदी त्यांच्या गावाचं सुद्धा गावठाण विस्तार करता आलेला नाही. आणि म्हणून हा गावठाण विस्तार करण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. एखादा माणूस खासदार आहे, एखादा माणूस आमदार आहे किंवा एखादा जिल्हाधिकारी म्हणून त्याला कळतच असं नाही. म्हणून आपला देशच गावाच्या नियोजनामध्ये अपयशी ठरलेला आहे. आपल्याला मोहनजोदडोच्या व्यतिरिक्त आपल्याला गावाचं नियोजनच समजलेलं नाही. आजही कुठल्या गावात गेलं तर उंदीर पाहायला लागतात, ओपन गटारं पाहायला मिळतात आणि गलिच्छ गावठाणं पाहायला मिळतात. याचं कारण त्या गावात राहणाऱ्या आमच्या तरुणांनी याचं कधी नियोजन केलं नाही. आणि म्हणून आता गणेशोत्सव संपत आला, पण गणेशोत्सवामध्ये गावांचं नियोजन कसं असावं याच्यावर आम्ही मॉडेल ठेवले पाहिजेत. गावांचं नियोजन म्हणजे फक्त घरांचं नियोजन नाही. गावामध्ये शाळा असली पाहिजे, गावामध्ये कॉलेज असली पाहिजे,
गावामध्ये क्रीडांगणं असली पाहिजे, अशा प्रकारची गावठाणं आम्ही नियोजित करावी असं अपेक्षित आहे. आज सौर ऊर्जा असेल किंवा विजेचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन हे गावांमध्ये असलं पाहिजे. गावामध्ये गेल्यानंतर आज नाकं मुरडण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून बाहेरचे लोक येऊन तुमच्याकडे माशांचा वास येतो अशा तक्रारी करतात. परंतु ही मच्छीमारांची गाव आहेत. मुंबई ही सागरपुत्रांची आहे, तिथे समुद्र किनारे आहे, तिथे बंदरं आहेत. यांचं नियोजन तुम्हाला समजलंच नाही. हे नियोजन समजलं फक्त सम्राट अशोकांना, छत्रपती शिवरायांना. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचं कुठल्याही पक्षाला अधिकार नाही, कारण त्यांना मुंबईचं नियोजनच जमलं नाही. मुंबईच्या बंदरांची गटारं त्यांनी केली, जलदुर्ग उद्ध्वस्त केले आणि शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा ज्यांना बांधता येत नाही त्या आगरी कोळ्यांना आता गावठाणं शिकवायला लागलेत. आणि म्हणून माझी विनंती अशी आहे, यामध्ये गावोगावी सभा झाल्या पाहिजे. आम्ही लोकवर्गणी काढून असं गाव मोजण्याचा प्रयत्न केला. मी कळंबोळी गावठाणाचं उदाहरण देऊन सांगेन की कळंबोळीचं मूळ गावठाण 1932 सालचं 2 एकर आहे. आज ते गावठाण वाढले 32 एकर. या वाढलेल्या 32 एकर गावठाणाची जागा आमची आहे असं सिडको सांगायला लागली. अहो, ही तुमची जागा आहे, तुम्ही जमिनी तर घेतल्यात, पण गावांची पण जागा तुमची. म्हणजे सिडकोतले अधिकारी जे आहेत, SS पाटील नावाचे कोल्हापूरचे अधिकारी होते, त्यांना मी सांगितलं, अहो 1-2 घरं कशाला तोडता, 32 एकर गाव तोडून टाका ना कळंबोलीचं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 32 एकर जागा ही सिडको आपला दावा करते. मग 2 एकर जागा 1932 साली जे होतं स्वातंत्र्यपूर्व काळात होतं, तेवढीच ते गावाची जागा का? त्यांची जी वाढती लोकसंख्या आहे त्याचं नियोजन कोणी करावं? आम्ही या भारताचेच नागरिक आहोत ना, की पाकिस्तानचे आहोत, की चायनाचे आहोत? आम्ही या देशाचेच नागरिक असू तर आमच्या गावांचं नियोजन करणे सरकारचं काम नाही का? आम्ही टॅक्स भरत नाही का? पण याच्यावर प्रश्न विचारण्याची हिंमत कुठल्याही सरपंचाला, कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला येत नाही. याचं कारण आम्ही ओबीसी आहोत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आमची व्याख्या केली की आम्ही गुलाम आहोत. आजही आम्ही गुलाम आहोत. आजही विधानसभेत याच्यावर अकांड तांडव करणारे गणेश नाईक पाहिले की मला खूप वाईट वाटतं. खरं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना होत असताना गणेश नाईकांनी आपल्या गावांचं सीमांकन केलं असताना सांगितलं असतं की 200 मीटर दर वर्षांनी, म्हणजे 1970 पासून 2024-2030 पर्यंत आम्हाला 1 किलोमीटर गावठाण विस्तार पाहिजे. आणि ही जागा जर मोकळी सोडली असती आणि त्यावर गावांचं नियोजन केलं असतं तर आज गावाला कोणी अनधिकृत म्हटलं नसतं. आणि म्हणून आता जी आमची घरं आहेत ते प्रत्येक घर, त्या घराखालची जमीन आम्हाला हक्काने भेटली पाहिजे. ती घरं आम्ही नियमित करतो. ही उपकाराची भाषा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नरेश बसकेंनी करायची गरज नाही. ते तुमच्या गावाचं तुम्ही नियोजन करा. आणि म्हणून भूमिपुत्रांनी या विषयात अत्यंत आक्रमक असलं पाहिजे. जो संघर्ष आमच्या समोर दिबा पाटलांनी ठेवला, जो संघर्ष दत्ता पाटलांनी ठेवला, जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आणि नारायण नागू पाटलांनी सांगितलं की या देशामध्ये 85% मागासवर्गीय स्त्री शूद्रातिशूद्रांना जमीनच नाकारली जाते, हा देशाचा इतिहास आहे. आणि म्हणून या देशाच्या इतिहासाला समजून घेऊन आम्ही गावांचा संघर्ष केला पाहिजे. आणि गावाच्या शेवटच्या सीमेवरचं घर हे अधिकृत आहे हे करण्याची ताकद भारतीय कायद्यांमध्ये आहे. यासाठी कुठल्याही उपकारकर्त्याची गरज नाही. परंतु हे जे कोणी उपकारकर्ते आम्ही आपल्या डोक्यावर बसवलेत, यांना धडा शिकवण्याची आता वेळ आली. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या एका गावठाणाचं नियोजन जमलं नाही, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, शरद पवारांसारख्या दिग्गज राजकारणाला माझा प्रश्न आहे की आपल्याला ग्रामीण महाराष्ट्राचा प्रत्येक नेता कार्यकर्ता पाठ असेल तर गावांचं नियोजन तुम्हाला का जमलं नाही? सगळ्या आजी माजी मराठा मुख्यमंत्र्यांनी जे राज्य केलं ते मजा करण्यासाठी केलं. कुठल्याही गावाचं यांना नियोजन जमलेलं नाही. म्हणून माझी विनंती इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांना आहे, भविष्यात संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न समोर येणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावठाणाचं नियोजन नाही. SS पाटील या कोल्हापूरच्या सिडको अधिकाऱ्यांना मी सांगितलं, साहेब तुमच्या कोल्हापूरच्या गावाबाहेर सुद्धा बांधकामं झालेली आहेत, म्हणजे विस्तारित गावठाणात बांधकाम झालेली आहेत, ती शेतामध्ये आहेत. ती घरं मोजलेली आहे का? त्यांना प्रॉपर्टी कार्ड आहे का? नाही. मग तुम्ही ती घरं तोडता का? तुमच्या गावची तोडत नाही. मग नवी मुंबईची घरं अनधिकृत आहेत हे तुम्ही असं का रागाने म्हणता? इथल्या आगरी कोळ्यांवर राग का काढता? इथले नेते सुद्धा यावर बोलायला नाहीत. मला आनंद वाटतो की आमचे दशरथदादा पाटील जे नवी मुंबई लोकनेते दिबा पाटील नामकरण आंदोलनाचे प्रमुख आहेत, त्यांनी जासईला ही सभा लावली आणि त्या सभेमध्ये गावठाणा प्रश्न घेतला. या प्रश्नामध्ये आदरणीय उद्योजक जयम म्हात्रे, रामशेठ ठाकूर यांनी या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. परंतु हे 70-80 ओलांडलेली लोक यांना सुद्धा कळलं पाहिजे की आमच्या तरुण वयात आम्ही आमच्या गावाचं नियोजन करू शकलो नाही. आणि गणपतीच्या मखरांचं आम्ही नियोजन करतो, बाकी सगळ्या क्रिकेटच्या ग्राउंडचं नियोजन करतो, परंतु अशा प्रकारची ग्राउंड, अशा प्रकारची मैदानं गावाला सुद्धा असावी. म्हणून गावामध्ये एकत्र येऊन कुठल्या तरी सणाला आमच्या गावाचं नियोजन कसं असावं, एखाद्या डिप्लोमा धारक किंवा डिग्री धारक आर्किटेक्टला आम्ही कधी सांगितलंय का आमच्या गावाचं नियोजन करूया? आणि म्हणून माझा आगरी कोळ्यांना विनंती आहे की उद्या प्रत्येक गावाने एकत्र यावं
आपलं गावामध्ये लोकवर्गणी काढावी, प्रत्येक घर मोजावं, रस्ते मोजावेत, मोकळ्या जागा मोजावेत आणि आमचं गाव जेवढं वाढलेलं आहे तेवढा गावठाण विस्तार आम्ही हक्काने लढून मिळवूया. आणि आता शिडकोला प्रश्न करूया की याच्या पुढे एकही भूखंड विकण्याचा तुम्हाला अधिकार नाही किंवा सेजच्या जागा विकण्याचा अधिकार नाही किंवा मिठागरांच्या जागा विकण्याचा अधिकार नाही. पहिले आमच्या गावठाणांची आदर्श नियोजन करा. येणाऱ्या आमच्या अनेक पिढ्या आहेत, पुढे येणारे अनेक हजारो वर्ष आहेत. आम्हाला हा समुद्र काठीच राहायचा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे लोक आहोत. आम्ही सम्राट अशोकाच्या आरमाराचे लोक आहोत. आम्ही मुंबई सोडणार नाही, सागर किनारे सोडणार नाही. ज्यावेळी सेजचा प्रश्न इथे आला त्यावेळी दत्ता पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही नाशिकला जाणार नाही, आम्ही पुण्याला जाणार नाही, आम्ही सागर किनारे आहोत, आम्ही सागरपुत्र आहोत, आम्ही निवट्या चिंबोऱ्या खाणारे लोक आहोत, आम्हाला इथेच राहायचं आहे, आमच्या गावांची नियोजन इथेच झाली पाहिजे. आणि म्हणून इथे आलेले सिडकोचे आर्किटेक्ट असतील, पनवेल महानगरपालिकेचे आर्किटेक्ट असतील किंवा ठाणे किंवा मुंबईचे असतील, हे आर्किटेक्ट जाती आहेत. त्यांना इथल्या ओबीसींचा एससीटीचा प्रश्न कधी कळला नाही आणि म्हणून आमच्या गावांचं नियोजन करण्यासाठी संघर्षाला तयार राहा. आता हे कोणी तुमच्या घरात येऊन प्रॉपर्टी कार्ड देईल असं होऊ शकत नाही. आणि म्हणून नगर विकास खातं आपल्याला प्रॉपर्टी कार्ड देऊ शकत नाही. ती भाड्यानं आपलीच घरं आपल्याला देतील आणि एक दिवस असा येईल की सरकार यांचं आलं की घरांवर क्लस्टर लावलं जाईल. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मी सावध करू इच्छितो की यांनी कुठल्याही ठाणे जिल्ह्यातल्या एकाही गावाला गावठाण मंजूर करून दिलेलं नाही. असा मुख्यमंत्री नवी मुंबईला गावठाण देईल किंवा मुंबईला देईल किंवा महाराष्ट्राला देईल याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांचं ते काम नव्हे. आता ही कदाचित या लोकांच्या सगळ्या शेवटच्या निवडणुका असतील. आता ग्रामीण भागातला माणूस, खेड्यातला माणूस हा सगळा कायदा समजून यायला लागलाय आणि मला वाटलं आपल्या जर प्रतिक्रिया असतील तर याच्यावर मी रोज बोलायला आपल्या समोर तयार आहे. गावागावामध्ये सभा घ्यायला तयार आहे. आपण मला सभा घ्यायला बोलवावं. मी आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करू शकतो. आम्हाला विश्वास आहे. करंजाड्याच्या केसमध्ये आम्ही शासनाच्या निदर्शनास आणलं. इथले प्रांताधिकारी पनवेलचे आणि पनवेलचे तहसीलदारांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्रश्न विचारला की आपण आपल्या अधिकारामध्ये किंवा आजी माजी तहसीलदार किंवा हे जे प्रांत आहेत यांनी कुठल्या गावाचं पनवेलच्या नियोजन केलंय ते दाखवावं. पनवेलच्या आयुक्तांनी दाखवावं की कुठल्या गावाचा गावठाण विस्तार झालेला आहे, सीमांकन केलेलं आहे. कुठल्याही एकाही अधिकाऱ्याला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. कारण ते इकडे येतात ते मुळात पैसे कमवण्यासाठी आणि आपल्या जमिनी विकल्याशिवाय पैसाच तयार होत नाही. आणि म्हणून आता एकनाथ शिंदेसमोर जर मिटिंग झाली तर मिटिंगमध्ये मी सगळ्या गावकऱ्यांना सांगतो की मला तिथे बोलवा किंवा असे जे गांजलेले लोक आहेत, शोषित लोक आहेत त्यांना बोलवा. आता प्रश्न मी आगरी कोळी करड्यांचाच फक्त इथे मांडलेला आहे, पण आदिवासींचा प्रश्न फार भयानक आहे. नवी मुंबईमध्ये अनेक आदिवासी पाडे होते, 95 गावामध्ये होते. या आदिवासींना इथून हाकलून दिलं गेलं. नवी मुंबई एअरपोर्टमध्ये आदिवासींना भूखंड दिले गेले नाहीत. आदिवासींना फसवण्यात आलं, एससी एसटीला फसवण्यात आलं, त्यांना नेतृत्वच नाही. म्हणून या परिस्थितीमध्ये गावठाणांचा लढा हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे आणि या अस्तित्वाच्या लढ्यामध्ये सण उत्सव विसरून, निवडणुका सुद्धा विसरून आम्ही आमच्या गावठाणामध्ये हे जेव्हा लोकप्रतिनिधी प्रचाराला येतील त्यांना पहिला प्रश्न केला पाहिजे, अरे बाबा मुख्यमंत्र्या, तू जिथे जन्माला आलास त्या गावाचं नियोजन तुला जमलंय का? ते जमलं नसेल तुम्ही आगऱ्या कोळ्यांचं गावठाणांचं नियोजन काय करणार? आणि म्हणून यांना मतच देऊ नये आणि आपले उमेदवार प्रत्येक गावाने उभे करावेत. ते साधे असतील, भोळे असतील, त्यांना गावठाण कळत असेल, घरांचं प्रॉपर्टी कार्ड कळत असेल, त्यांनी हे काम करावं. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या ह्या ग्रंथांचा आणि यांचा अभ्यास करून सांगतो की आपल्याला घर नसेल, आपल्याला गावठाण नसेल, आपली जन्मभूमी नसेल तर आपला जन्म व्यर्थ आहे. जगामध्ये जी सगळी युद्ध झाली या जन्मभूमीच्या हक्कासाठी. अगदी रामायणामध्ये सुद्धा मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो की रामायणामध्ये जो एक श्लोक आहे तसं रामायण हे महाकाव्य आहे. ती काही घडलेली घटना नाही तरी पण त्यामध्ये जन्मभूमीविषयी एक चांगलं वाक्य आहे. राम जेव्हा श्रीलंका ह्याचं राज्य रावणाचं जिंकतो म्हणजे कथेतल्या ह्याच्यामध्ये, त्यावेळी लक्ष्मण म्हणतो रामाला की लंका आपली झाली सिंहासनावर वसा. राम एक वाक्य म्हणतो की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, म्हणजे आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठता आहेत. तसंच माझं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विनंती आहे, फडणवीसांना विनंती आहे आणि अजितदादांना विनंती आहे की नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर ही आमची जन्मभूमी आहे आणि जन्मभूमी आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा आम्हाला श्रेष्ठ आहे. आम्हाला तुमची दिल्ली नको, आम्हाला तुमची अयोध्या नको, आम्हाला तुमचं पंढरपूर नको, आम्हाला आमची जन्मभूमी पाहिजे. आणि जन्मभूमीची हाक ही निवडणुकीमध्ये निश्चितच इथल्या राज्यकर्त्यांना शहाणपणे शिकवणारी असेल आणि गावठाणांचा लढा प्रत्येक गावाने लढावा. कुठला पक्ष आपला कुठला दुसऱ्याचा हे न समजता गावाबाहेर गावठाण हक्कांचा बॅनर लावा आणि सांगावा
मागच्या 70 वर्षात कुठल्याच पक्षाला, भारतातल्या कुठल्याच मुख्यमंत्र्याला स्वतःच्या गावाचं नियोजन जमलं नाही, ते दुसऱ्यांचे नियोजन काय करतील? आणि म्हणून हा सगळ्यात मोठा भयानक प्रश्न मुंबईच्या जमिनी गेल्यानंतर जो निर्माण झालाय तो ठाणे, रायगड, पालघरमध्ये. आणि ह्या सगळ्या चुका राज्यकर्त्यांच्या आहेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आहेत. यांना तर आपण आता शिक्षा करू शकत नाही. ह्या चुका जशा राज्यकर्त्यांच्या आहेत, प्रशासकांच्या आहेत, तशा आमच्या सुद्धा आहेत. आणि म्हणून आमच्या गावाचं नियोजन करण्यासाठी संघर्षाला तयार व्हा अशी माझी विनंती आहे. आणि गावठाणांचा अधिकार महसूल विभागच देऊ शकतो, सिडको देऊ शकत नाही. सिडकोला तो अधिकार नाही. सिडकोनी चुकून प्रॉपर्टी कार्ड दिलं तर ते भाडेकरांना देईल, हा धोका आपल्याला आहे. आणि म्हणून नरेश म्हस्के किंवा एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे, तुम्ही इथे मुख्यमंत्री झालात, खासदार झालात, तुमचा आणि म्हणजे मराठा समाजाचा आणि इथल्या भूमीचा तसा काय संबंध आहे? इथलं नेतृत्व हे अनंत तरेंचं, राजाराम साळवीचं, गणेश नायकांचं, त्यांचं नेतृत्व संपवायला आपण निघालात. त्यांचं नेतृत्व संपवून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि तसं पण 4 दिवसापूर्वी हा सगळा भाग ठाणे, रायगड, मुंबईचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती दिलेला आहे. राज्यकर्त्यांनी, आमदारांनी, खासदारांनी जागं व्हावं आणि आपल्या गावांच्या नियोजनासाठी लोकांना तयार करावं ही विनंती करतो. प्रत्येक गावात मी याला तयार आहे. सगळ्यांना शुभेच्छा. आपण लढूया आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या जन्मभूमीसाठी, आपल्या भारत मातेसाठी.